नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शिंदे आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. आज दिनांक 25 सप्टेंबर 2024 वार बुधवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे. आज फळांच्या दरामध्ये काय बदल झालेला पाहायला मिळतो. तर चला तर पाहू की तत्पूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळतील. व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर जरूर करा. जी क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक ही मोठ्या प्रमाणावरती आज पाहायला मिळते. तर झेंडूचे दर जे आहे ते पूर्णपणे उतरलेले पाहायला मिळतात. तर चांगल्या झेंडूसाठी उच्चांकी दर जे आहे ते 10 रुपयापर्यंत पाहायला मिळते. तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 5 रुपयापासून झेंडूसाठी दर पाहायला मिळते. आवक भरपूर आहे, त्याचबरोबर मागणी कमी झाल्यामुळे दरामध्ये मोठी घसरण झेंडूसाठी पाहायला मिळते. शेवंतीची क्वालिटी पाहू शकता, चांगली एक नंबर टॉप क्वालिटीच्या शेवंतीसाठी 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. तर त्याचबरोबर सेंट व्हाईट शेवंतीसाठी दर जे आहे ते उच्चांकी दर 40 ते 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. आवक भरपूर आहे, त्याचबरोबर दरामध्ये मोठी घसरण शेवंतीसाठी देखील पाहायला मिळते. पासलीची क्वालिटी पाहू शकता, तर चांगल्या क्वालिटीमध्ये पासलीसाठी उच्चांकी दर जे आहे ते 5 ते 6 रुपयापर्यंत पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता, आवक भरपूर आहे, त्याचबरोबर दर जे आहे ते पासलीसाठी कमी झालेले पाहायला मिळतात. गुलाब पाकळीची क्वालिटी पाहू शकता, तर चांगल्या क्वालिटीमध्ये एक नंबर टॉप क्वालिटीच्या गुलाब पाकळीसाठी 20 ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून गुलाब पाकळीसाठी दर पाहायला मिळतात. गुलछडीची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये एक नंबर टॉप क्वालिटीच्या गुलछडीसाठी 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 15 ते 20 रुपयापासून गुलछडीसाठी दर पाहायला मिळतात. लिलीची क्वालिटी पाहू शकतात, चांगल्या क्वालिटीमध्ये लिलीसाठी 5 ते 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. क्वालिटीनुसार दरामध्ये घसरण बरेच दिवसापासून झालेली पाहायला मिळते. तुकडा गुलाबची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये तुकडा गुलाब पाहायला मिळतो. तर साधारणतः वेगवेगळ्या कलरमध्ये, त्याचबरोबर लाल कलरमध्ये देखील गुलाब पाहायला मिळते. तर तुकडा गुलाबसाठी दर जे आहे ते हलक्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर तुकडा गुलाबसाठी पाहायला मिळते. सनफ्लावरची क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक ही चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते. तर सनफ्लावरसाठी चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या सनफ्लावरसाठी 30 ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. एका बंचमध्ये आपल्याला 5 स्टिक पाहायला मिळतात. तर साधारणतः दर जे आहे ते उतरलेले पाहायला मिळतात. तर त्याचबरोबर गुलाबाची क्वालिटी पाहू शकता, डच गुलाबसाठी एक नंबर टॉप क्वालिटीच्या एका बंचसाठी साधारणतः एका बंचमध्ये आपल्याला 20 स्टिक पाहायला मिळतात. तर 10 रुपयापासून एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर गुलाबासाठी पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता, वेगवेगळ्या कलरमध्ये गुलाब पाहायला मिळते. त्याचबरोबर दरामध्ये 2 दिवसापासून घसरण झालेली पाहायला मिळते. जिप्सोफिलाची क्वालिटी पाहू शकता, तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 30 ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 20 रुपयापासून जिप्सोफिलासाठी दर पाहायला मिळते. मागणी कमी झाल्यामुळे दरामध्ये मोठी घसरण जिप्सोफिलासाठी पाहायला मिळते. जरबेराची क्वालिटी त्याचबरोबर आवकही मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. तर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या जरबेरासाठी उच्चांकी दर जे आहे ते 10 रुपयापर्यंत पाहायला मिळते. तर एका बंचमध्ये आपल्याला 10 स्टिक पाहायला मिळतात. तर क्वालिटीनुसार एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 10 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 5 रुपयापासून जरबेरासाठी दर पाहायला मिळते. कामिनीची क्वालिटी पाहू शकता, तर क्वालिटीनुसार एका बंचसाठी आपल्याला साधारणतः दर जे आहे ते 3 ते 5 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. क्वालिटीनुसार दरामध्ये देखील कामिनीसाठी घसरण पाहायला मिळते.